झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार सर सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। कमलेश सर, आपण पाहतोय की संपूर्ण कारकिर्दीची अर्थमंत्री म्हणून त्यांनी भूषवलेली कारकीर्द असेल, पंतप्रधान पद म्हणून त्यांनी केलेलं काम असेल, त्याची खरतर आता सर्वच राजकीय नेते देखील त्या संदर्भातल्या त्यांच्या कामाचा उल्लेख करतायत। आपल्या काय भावना आहेत, आपली काय प्रतिक्रिया? खरं तर श्रीकांत, एक फार मोठं व्यक्तिमत्व या देशाने आज गमावलेलं आहे। भारताच्या इतिहासामध्ये एक जो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल 90 नंतरचा, जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री होते, जी आज पिढी या देशातली 40शीत किंवा 50शीत आहे, त्यांना कदाचित या गोष्टीचं महत्त्व जास्त जाणवेल। एक सिंगल टीव्ही चॅनल, एक सिंगल रेडिओ चॅनल, सरकारी मीडिया असणारा देश, जिथे फक्त जागतिकीकरणाला वाव नव्हता, ती दारं खुली केली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या धोरणांमुळे। आणि आज जे आपण देशामध्ये अगदी मल्टिपल चॅनल्स असतील किंवा रस्त्यावरती धावणाऱ्या आंतरराष्ट्रीय मेकच्या गाड्या, ब्रँडच्या गाड्या किंवा ब्रँड्स आपण बघतोय मोठे मोठे, त्याची पायाभरणी ही जागतिकीकरणामध्ये झाली होती। आणि आजच्या भारतातल्या या नवीन पिढीला याचं महत्त्व तसं जाणवत असेल आज या सगळ्या गोष्टींमुळे। मनमोहन सिंग हे एक अफाट बुद्धिमत्तेचे अर्थतज्ञ होते। म्हणजे त्यांच्या अनेक, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये देशाचे आर्थिक सल्लागार, नंतर देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी खरं तर देशातल्या करोडो लोकांना खऱ्या अर्थाने तिथल्या मध्यम वर्गाला एक सुखवस्तू मध्यम वर्ग कोणी बनवलं असेल या देशामध्ये, तर ते सगळं श्रेय हे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आहे। त्याच्यानंतर खरं तर देशाचे आर्थिक इकॉनॉमिक रिफॉर्म्स जे सुरू झाले मोठ्या प्रमाणामध्ये, तेही डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याच कारकिर्दीमध्ये सुरू झाले। ते देशाचे पंतप्रधान म्हणून सुद्धा जेव्हा त्यांची निवड झाली, खरं तर खूप अनयुज्युअल अशी निवड होती। आणि त्याच्यामागे खूप इंटरेस्टिंग खरं तर तेव्हा एक स्टोरी आपल्याला म्हणता येईल। सोनिया गांधी तेव्हा काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या, त्यांच्या विरोधी त्यांच्या विदेशी मुळावरून त्यांना टीका केली जात होती। कदाचित त्याच्यावरनं त्यांना लक्ष केलं जाईल, त्यांच्या लक्षात आल्यावरती आपल्या आतला आवाज त्यांनी ऐकत, मनातला आवाज ऐकत त्यांनी असं म्हणत त्यांनी पंतप्रधान पद हे डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलं होतं। अनेकांच्या खरं तर तेव्हा बोया उंचावल्या होत्या, पण एका उत्तम अर्थतज्ञाची, एका उत्तम अर्थशास्त्रज्ञाची देशाच्या सर्वोच्चपदी निवड झाल्याचा आनंद अनेकांनी व्यक्त केला होता। म्हणजे याची त्यांच्याबद्दलच्या भावना कशा, म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील त्यांच्याबद्दल बोलताना एक असामान्य बुद्धिमत्तेचं व्यक्तिमत्व असं त्यांच्याबद्दल म्हणलं होतं। त्यामुळे मनमोहन सिंग यांची फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांच्याबद्दल अनेक मोठे जागतिक स्तरावरचे नेते त्यांच्याबद्दल नेहमीच आदराने बोलत। आणि फार क्वचितच आपल्याला असे इतकं मोठं नेतृत्व या देशाला त्याच्या पूर्वी मनमोहन सिंग यांच्या आधी मिळालेलं असेल। आणि मनमोहन सिंग यांच्या जाण्याने खरं तर खूप मोठं, म्हणजे त्यांची कारकीर्द ही खूप इंटरेस्टिंग राहिलेली आहे। त्याच काळामध्ये न्यूक्लिअर प्रोलिफरेशन ट्रीटीमध्ये भारताने घेतलेली भूमिका, त्याला जागतिक स्तरावर झालेला विरोध, तेव्हा त्यांना जो त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आला होता तो अगदी तोडक्याने त्यांनी जिंकला होता, पण तेव्हा झालेली कॉन्ट्रोवर्सी, अशा अनेक गोष्टी खरं त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाल्या होत्या। पण एक अत्यंत मितभाषी, विद्वान असं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची नेहमीच ओळख देशाने त्यांना राहील। आणि तेच एक वाक्य म्हणाले होते खरं तर, त्यांच्यावरती टीका वारंवार माध्यमांमधनं व्हायची किंवा विरोधी पक्षाकडनं व्हायची, तेव्हा ते म्हणाले होते एकदा की हिस्ट्री विल बी काइंडर टू मी दॅन द प्रेझेंट मीडिया अँड ऑपोजिशन। म्हणजे इतिहास कदाचित मला लक्षात ठेवताना माझ्या चांगल्या गोष्टींबाबत लक्षात ठेवेल, आणि जितका आज वृक्षपणा माझ्यावरती दाखवला जातोय तेवढा कदाचित इतिहास दाखवणार नाही। इतिहासामध्ये नक्कीच चांगली दखल घेतली जाईल असं त्यांचं म्हणणं होतं, आणि नक्कीच त्यांचं म्हणणं हे यानंतरही लक्षात राहील। आणि इतिहासामध्ये खरंच त्यांच्या या कामाची खूप उत्तम अशी दखल घेतली जाईल। देशातल्या देशाच्या जर आपण आर्थिक प्रगतीचा टप्पा किंवा इतिहास जेव्हा बघितला जाईल पुढच्या काही 50 वर्षांनी 100 वर्षांनी, तर अर्थातच मनमोहन सिंग यांचं या देशासाठी काय योगदान राहिलेलं आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये आवर्जून दिसेल, आणि ते ठळकपणे दिसेल। म्हणजे या भारताच्या संपूर्ण आर्थिक इतिहासातला आपण बघायला झालं तर त्यातला आढळ असा ध्रुवतारा डॉक्टर मनमोहन सिंग असतील असं नक्कीच आपल्याला म्हणता येईल। श्रीकांत सर, तुम्ही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, माध्यमांसंदर्भातलं त्यांचं हे वक्तव्य फार चर्चेत राहिलं होतं। डॉक्टर मनमोहन सिंग काय म्हणायचे की मी माध्यमांशी बोलतो, ते पत्रकार परिषदा घ्यायचे। मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की त्यांची या संदर्भातली माध्यमांसोबतची त्यांची कशी भूमिका होती? ते वारंवार पत्रकारांना भेटायचे, पत्रकारांशी बोलायचे, एकीकडे त्यांच्यावर अशा पद्धतीचे देखील ते मितभाषी आहेत, कमी बोलतात अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दल बोललं जायचं, मात्र त्याचवेळी ते माध्यमांसोबत देखील बोलत होते।
तर हो, म्हणजे त्यांच्यावर म्हणजे ही टीका खरं तर एक काळी इंदिरा गांधींवरती व्हायची. इंदिरा गांधीवरती सुरुवातीच्या काळामध्ये गुंगी गुड्या म्हणून टीका व्हायची. तसेच पंतप्रधान मौनी आहेत असाही त्यांच्यावरती तेव्हा त्या काळी मनमोहन सिंग यांच्यावरती टीका तेव्हा झाली होती. पण त्यांच्याशी मुंबईत असल्यामुळे त्यांच्याशी फार कधी पत्रकार म्हणून बोलण्याचा योग आला नाही. पण मला आठवतंय नागपूरमध्ये जेव्हा ज्या देशातलं सगळ्यात मोठं शेतकरी आत्महत्यानंतरचं एक पॅकेज जाहीर केलं होतं, त्यासाठी स्वतः पंतप्रधान असताना मनमोहन सिंग हे नागपूरला आले होते. नागपूरला त्यांनी त्या पॅकेजची घोषणा केली होती. तेव्हा त्यांनी तिथे संपूर्ण दौरा केला होता आत्महत्या पीडित भागाचा, विशेष करून यवतमाळ आणि त्या भागातला जिथे सर्वाधिक आत्महत्या होत्या. पण तेव्हाही त्याच्याशी पत्रकार म्हणून बोलण्याचा योग आला. म्हणजे आमच्यासारख्या तेव्हा तरुण असणाऱ्या पत्रकारांचे सुद्धा प्रश्न त्यांनी तिथे घेतले होते. आणि पंतप्रधान म्हणून ते माध्यमांशी बोलायचं, पण कधीही त्यांनी त्यांच्याकडून कधीही कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्याबाबत किंवा स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांबाबत आहे, म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडनं तर टीका होणं स्वाभाविकच आहे, पण त्यांच्याही पक्षाच्या काही तरुण नेत्यांनी राहुल गांधींनी जेव्हा त्यांनी आणलेलं बिल जेव्हा ते त्याचं पब्लिकली फाडलं होतं त्याच्याबद्दलही टीका झाली होती. पण त्यांनी कधीही त्याच्याबाबत पब्लिकली किंवा कधी कुठली अशी प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी एक स्टेट्समन ते होते, त्यांच्याकडे एक राजकीय डिसेन्सी होती. स्वतःच्या पक्षात नाही कधी त्यांना म्हणजे अनेकदा त्यांच्यावरती आरोप व्हायचे की राजकीय दृष्ट्या मनमोहन सिंग हे रिमोट वरती चालणारे पंतप्रधान आहेत, खरा कंट्रोल हा सगळ्या सरकारचा सोनिया गांधींकडे आहे असंही म्हटलं जायचं. किंबहुना याबाबत एक पुस्तक आलं होतं, ते ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नावाचं, त्यांचे जवळचे सल्लागार असणारे डॉक्टर संजय बरुआ यांचं ते पुस्तक होतं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी बाबत लिहिलं गेलं होतं, कसा त्यांच्यावरती कंट्रोल तेव्हा असायचा. पण या सगळ्या गोष्टींचा भाग ठेवला तरी सुद्धा त्यांनी आपली राजकीय डिसेन्सी, आपलं कुठेही तोल राजकीय दृष्ट्या ढळू दिला नाही. इतक्या मोठ्या खरं तर पदावरती असताना कुठल्याही प्रकारचे आरोप त्यांच्यावरती नाही, कुठल्याही प्रकारचे शिंतोडे त्यांच्यावरती उडाले नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा त्यांच्याबद्दल बोलताना किंवा त्यांच्यावरती टीका करताना अनेकदा 4 वेळा विचार करावा लागत असे. अत्यंत म्हणजे काँग्रेस नेत्यांबाबत बोलताना बऱ्याचदा आपण बघितलंय की काही नेते अगदी कधी मर्यादा सोडून बोलत असे असणारे सुद्धा नेते मनमोहन सिंग यांच्याबाबत बोलताना मात्र फार सावधपणे बोलत असत. हीच त्यांची राजकीय कमाई आहे. या नेत्याबद्दल बोलताना कुठल्याही विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा 4 वेळा विचार करावा लागत असेल, इतकी डिसेन्सी या मोठ्या व्यक्तिमत्वाकडे होते. त्यामुळेच आज राजकीय तुम्ही बघत असाल, आपण मगापासून चॅनलवरती विविध पक्षांच्या नेत्यांशी बोलतोय. अक्रॉस द पार्टी लाईन सगळ्या पार्टीच्या नेत्यांनी त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त आदरयुक्त भावनाच व्यक्त केल्या. आता आपण म्हणतो की एखादी व्यक्ती गेल्यानंतर चांगलंच बोलतात त्याच्याबद्दल लोक, पण मनमोहन सिंग यांच्या हयातीत सुद्धा त्यांच्याबद्दल टीका करणारे फार कमी नेते, अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके नेते आपल्याला दिसतील असंच आपण म्हणू शकतो. पण फार मोठा लॉस आहे. आणि मी जसं म्हटलं की हिस्ट्री विल बी काइंड टू हिम, आणि त्यांचा जेव्हा या देशाचा इतिहास लिहिला जाईल, या देशाच्या आर्थिक प्रगतीचा इतिहास लिहिला जाईल, तर त्याच्यामधलं अग्रभागी असणारं नाव हे नक्कीच डॉक्टर मनमोहन सिंग यांचं असेल. सर, निश्चितच धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.